निमखेडी परिसरात बुधवारी महावितरणच्या गलथान कारभाराचा नमुना पाहायला मिळाला. शहरापासून नजीक असलेल्या निमखेडी शिवारात हजारो नागरिक वास्तव्यास असून या परिसरात वीज पुरवठा तब्बल 12 तास खंडित झाला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारलेल्या या अघोषित भारनियमनामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून संतप्त रहिवाशांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत दुसऱ्या दिवशी महावितरणच्या कार्यालयात जळगाव मिररचे प्रतिनिधी पोहोचले असता या ठिकाणी असलेल्या महिला अधिकारी देखील सुट्टीवर गेले असल्याचे समजले. त्यामुळे महावितरणची बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. पहा यावर काय म्हणाले नागरिक. आज सकाळी आमच्याकडे 10 वाजेपासून लाईट गेलेली आहे. तर आता 12 वाजून गेले तरीसुद्धा लाईट आलेली नाही आमच्याकडे. तर आमचे लहान लहान लेकरं आहेत ते दिवसभराचे झोपलेलेही गरमीमुळे आणि आता ही डास चावत आहे त्यामुळे त्यांना झोपताच येत नाही आहे. तर आम्ही स्वयंपाक वगैरे पण थोडंसं असं घाईगडबडीनेच केला लहान लेकरांमुळे. त्यांना काही खाऊ पिऊ पण घालता आलं नाही आमच्याकडनं. आता माझ्या माणसाची नाईट ड्युटी होती, त्यांची झोप झालेली नाही आहे. रात्रपाडीला गेले होते. आता बी लाईट आलेली नाही अजून. आमच्या मुलांचे पेपर चालू आहे, परत अजून पोरांचा अभ्यास होत नाही, काय नाही होत. लाईट नाही. ME-CID वाले लोकांनी यायला पाहिजे होतं, इकडं बघायला पाहिजे होतं आमची अडचण काय आहे काय नाही आहे. या लोकांनी यायला पाहिजे होतं. कॉन्ट्रॅक्टदारांना देऊन दिलं आणि त्यांना काय केलं काय नाही केलं. लाईट परत आजू आलीच नाही आहे. 12 वाजून गेले. 12 वाजून गेले. परत अजून सिलेंडर भेटत नाही काय नाही. आम्ही कसं करायचं आता. आमच्याकडे स्वयंपाक नाही आहे. याचा प्रॉब्लेम आहे सिलेंडरचा. त्यामुळे आमच्याकडे इंडक्शन आहे. तर आम्ही कधीपासून लाईटचीच वाट बघत होतो. त्यामुळे स्वयंपाक पण केला नाही आम्ही. तर लाईट येईल आता येईल तेव्हा येईल. अजून 2 लहान तास लेकरं सांगतायत असून म्हणा. सुद्धा आमच्याकडे लाईटीची सोय नाही आहे. तर आता केव्हा येईल. तर रात्रभर अजून 2 जागच राहावं तास लागेल. अजून 2 तास सांगताय. लेकरं झोपतच नाही आहे. प्रभाग क्रमांक 9 मनुदेवी सोसायटी. आज सकाळ 10 वाजेपासून लाईट गेलेली तर आता रात्रीचे 12 वाजून गेलेले आहे. जेवण वगैरे पण बाकी आहे, पोरांचा अभ्यास बाकी आहे. आम्ही म्हणजे कामावरून थकून बागून आलेले आहेत. तर डास वगैरे पण खूप चावत आहे. महावितरणवाल्यांनी लक्ष घालायला पाहिजे व्हायच्या. हा प्रॉब्लेम जो आहे हा तो 2-3 दिवसापासून चालू आहे आणि याच्यात महावितरणाने लक्ष घालायला पाहिजे आणि हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह करायला पाहिजे ही नम्र विनंती.